नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कलच्या GDS निकाल 2026 च्या बद्दल बोलणार आहोत। सोबत आपण आज पाहणार आहोत कट ऑफ विश्लेषण, सविस्तर विश्लेषण करणार आहोत। तुम्हाला अचूक माहिती आणि तुमचा सेफ स्कोर किती असेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहू। सर्वात आधी जागांबद्दल बोलूया। या भरतीमध्ये 3553 जागा उपलब्ध आहेत महाराष्ट्र सर्कलमध्ये। UR म्हणजे ओपन मध्ये 1505 जागा, OBC मध्ये 765 जागा, SC मध्ये 383 जागा, ST मध्ये 272 जागा, EWS मध्ये 389, PWDA मध्ये 32, C मध्ये 42 आणि DE मध्ये 19 अशा टोटल 3553 आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, अर्जदारांची संख्या लाखात असल्यामुळे कमी जागा आणि जास्त अर्ज जे सुद्धा लाखात आहेत, यामुळे स्पर्धा तीव्र असणार। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होते की निकाल कधी लागणार, तर एकदा तुम्हाला सांगून देतो। आता सर्वांच्या मनातील प्रश्न म्हणजे निकाल कधी लागणार। मागील ट्रेड्स आणि अधिकृत वेळापत्रकानुसार 2026 चा निकाल 28 फेब्रुवारी 2026 पासून 5 मार्च 2026 या दरम्यान लागू शकतो, कारण की करेक्शन विंडो 19 फेब्रुवारीला क्लोज झालेला होता आणि यानुसार 19 फेब्रुवारी पुढे 10 ते 15 दिवसाच्या गॅपमध्ये याआधी लिस्ट लागली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा 2025 च्या पहिल्या लिस्टचा जो कट ऑफ होता तो पाहिला असता तर स्पर्धा किती कठीण आहे ते समजते। तर पहा, ओपन मध्ये 95.8 पर्यंत कट ऑफ केलेला होता, OBC मध्ये 94 प्लस कट ऑफ पाहिजे होता, नंतर EWS मध्ये 94% कट ऑफ होता, SC मध्ये 92.66 कट ऑफ होता, यामध्ये ग्रामीण विभाग पकडून सुद्धा आहे, नंतर ST मध्ये 93.33 कट ऑफ होता आणि PWD मध्ये 88% पर्यंत कट ऑफ केलेला होता। हा मागील वर्षाचा फर्स्ट लिस्टचा कट ऑफ आहे। पुढील लिस्ट यामध्ये थोडी घट झालेली होती। 2026 मध्ये कट ऑफ 3 गोष्टींवर परिणाम होईल। जागांची संख्या, तर महाराष्ट्रात 3553 जागा असल्याने कट ऑफ स्थिर राहण्याची शक्यता आहे। दुसरी गोष्ट म्हणजे 10वीची टक्केवारी, तर कोरोना प्रभाव कमी, नंतर पण विद्यार्थ्यांचे मार्क्स अजूनही जास्त आहेत। आणि तिसरे म्हणजे अर्जदारांची संख्या, तर यामध्ये बेरोजगारीमुळे उच्च शिक्षित उमेदवारही अर्ज करत आहेत, तर यामुळे फक्त अर्जदाराच्या संख्येवर परिणाम होईल। मात्र ज्याचा कट ऑफ पेक्षा पर्सेंटेज जास्त आहे किंवा निष्कर्ष असा आहे की कट ऑफ 90%च्या वर राहण्याची शक्यता आहे। तुमचा सेफ स्कोर किती असावा, तर तुमची निवड होण्याची किती शक्यता आहे ते पाहू आपण। तर पहा, तुम्हाला जर 99% प्लस असेल तर तुमची 100% तुम्ही सेफ आहात, तुमच्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर लागून जाईल। 95 ते 98 च्या आसपास गुण असल्यास पहिल्या किंवा दुसऱ्या लिस्टमध्ये चांगली संधी आहे मित्रांनो। नंतर 90 ते 95 दरम्यान असल्यास कठीण स्पर्धा असेल आणि तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या लिस्टची वाट पाहावी लागेल, आणि सोबत कॅटेगरीवर सुद्धा अवलंबून आहे। पण ज्यांचे गुण 90% पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी संधी थोडी कमी आहे, विशेषतः ओपन आणि OBC कॅटेगरीसाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले विश्लेषण। निवड झाल्यावर ही जी 5 कागदपत्रे आहेत जे तुम्हाला या आधी सांगितलेली आहे, जसे की 10वीची मूळ मार्कशीट, सोबत जातीचे दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, संगणक प्रमाणपत्र म्हणजे कॉम्प्युटर सर्टिफिकेट, ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड व फोटो मेडिकल सर्टिफिकेट, तर या प्रकारचे कागदपत्र हे तुमच्यासाठी आवश्यक राहील निवड झाल्यानंतर। तर निकालाच्या पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या या चॅनल सोबत जोडून राहा। सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। निकाल पाहण्यासाठी इंडिया पोस्ट GDSonline.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही जावे। तर पुढील माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।